हॅलो. राम राम मंडळी. राम राम. ओळखलं का? सांगायच्या अगोदर ओळख सांगायच्या अगोदरच ओळखलं. ओळखतो आम्ही पहिल्यापासूनच. बर बर. कुळ नगरीचा विजय राजा यांच्या दरबारातला आम्ही जोरपाळ आहे. तर जोडी झाल्या. आता पारा व्यवस्थित ठेवला पाहिजे. हा पारा महाराज येण्याची वेळ झालेली आहे. पण तुला काय अभाव मी मग काय येतो का? तुम्हीच म्हणा आता जरा अभंग. मीच म्हणवय. बर. संसाराचा धंदा केला जन्म पार. 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 संसाराचा धंदा केला जन्म पार.
सेवक हो, बोला राजे. कित्येक वर्ष झाली दरबारामध्ये तुम्ही नोकरी करत आहात, होय राजे. बरोबर ना? हो बरोबर आहे. दरबाराची पूर्वसूचना तुम्हाला सांगण्याची गरज नाही. होय. दरबाराचे नियम सर्व काही तुम्हाला माहित आहे. हो आहेत ना. दरबार बोला. नगरीमध्ये आपल्या आनंद केव्हा असतो? केव्हा असतो? जोपर्यंत नगरी ही सर्व प्रजा आपली सुखी असते ना, हा. तोपर्यंत आनंद असतो. होय. आत्ताच्या घडीला आपल्या नगरीमध्ये केवढं मोठं संकट आहे तुम्हाला माहित आहे. होय राजे. सेवक हो, बोला. अरे कित्येक दिवस झाले पोटाला अन्न नाही, पाणी नाही. सर्व काही वन्यजीव नगरीतले तडफडतायत. होय राजे. पशु पक्षी, गाय म्हैशी शेळ्या यांना पाणी देखील मिळत नाही. बरोबर राजे. आणि तुम्ही कोणत्या आनंदात आहात? एक महिना कधी तुमचा पगार ठेवला नाही शिल्लक. होय राजे. वाईट वाटतं ह्या गोष्टीचं सांगण्या ऐकत नाही, पण आज 4 महिने झाले नगरीवर एवढं मोठं संकट आलेलं आहे. काय सांगू तुम्हाला? पगार देण्याइतपत आमच्या राजाकडे तुम्हाला मेजवानी नाही. काय म्हणत असतील तुमची घरची लहान मुलं, आई बाप? होय राजे. का बरं तुम्ही त्या राजाकडे नोकरी करता म्हणत असतील ना? हो म्हणतातच ना. सेवक हो, बोला. एकच पर्याय आहे आपणाला. कोणते? जर ह्या पोटाची खळगी भरायची असतील आणि माझी जर प्रजा सुखी करायची असेल, हा. तर फळणारे वन्य प्राणी, वन्यजीव यांना काहीतरी आपण त्यांच्या पोटाची सोय केलीच पाहिजे. करूया. दरबार, हा. माझ्या मागून तुम्ही दोघेही चला. आपणाला त्या पश्चिम दिशेला जायचं आहे, नाही का? होय. तुम्हाला ठाऊक आहे, तुम्ही हुशार आहात. पण आज मला माहित आहे तुम्ही बोलू शकत नाही. होय. माझ्या तळपायाची आग मस्तकापर्यंत पोहोचत आहे. वाईट वाटतं या गोष्टींचं तेवढीच खंत आहे. काय खाणार तुमची मुलं बाळ? अरे आम्ही नावाने जगू नाही. तेव्हा माझ्या मागून तुम्ही दोघेही या. आपणाला त्या पश्चिम दिशेला शिकारीला जायचं आहे. चालेल. तेव्हा तुम्हाला पूर्व सूचना करतो. सेवक हो, बोला. तुम्हाला वाटेल कोणती तरी मोठी शिकार हवी. लहान शिकार केली तर एवढ्या माझ्या प्रजेच्या समोर मी देणार काय, नाही का? होय. तसं करू नका. जो जीव तुमच्या नजरेस आढळेल हा. त्याची बागा शिकार करा. त्याला सोडू नका. कुठून तरी आपणाला पोटाची खळगी भरणं गरजेचं आहे. होय. तेव्हा कोणताही जीव तुम्हाला आढळेल, शिकारीला जात असना, मुंगी असो, प्राणी असो, कोणताही वन्यजीव असो, बर. त्याची आपणाला शिकार करायची आहे.
आणि प्रजेच्या काहीतरी फुड्यात टाकलं गरजेचं आहे ना. होय या माझ्या मागून. चला ए सध्या राम राम मंडळी. आल्या का आवाज झोपला का काही बोला की. आल्या का ह्याचा आपण तर घेऊन कोंबडं ते राम राम ए. राम राम असं बोला की. अरे पोरं बरोबर येतो हो पियस होत बेस होतो नो का ए मारत्या म्हातारे शाळेत जातो हो म्हातारे मॅट्रिक शिकून आता रिटर्न झाले. अरे बाबा तुझ्या बारका पोरगा का नाही तुझा बारका पोरगा आहे का नाही होय तू म्हणलास म्हातारा पोटाला आला नाही का हो हो म्हणून म्हणलं म्हातारे शाळेत जाते का हा असं हवे हा मग तो आता 10वीला आहे 10वीला. हा असू दे असू दे असू दे सेमीला. हो सध्या बाबा बोल की. पोटातले काय कावळं वरणायला लागले पोट आणि पोट एक झाले बघ हे बघ पण आता काय करायचं लका. अरे भाकरी आपण बी उपाशी आणि ह्या आपल्या मेंढ्या बकऱ्या सुद्धा उपाशी. आपला राजागिरी लागलाय देशोदडीला. अरे बाबा आणि- सगळंच तसा पडलाय आपली प्रजा आपण आता राजाची आपल्या प्रजा आहे. आपण पण आता जाऊया कुठल्या तरी देशामध्ये राज्यामध्ये काय मिळतंय का बघूया. अरे आपण मिळलो तरी चालेल पण या मुख्य जीवांचं काय. अरे, माझं काही म्हणणं नाही पण माझी ती मोहरी आहे का नाही मोहरी हा तिने खुटावर पडला मग अशी अरे किती बी खुटा आपटू दे. खुटा फिट मारलाय. अरे खुटा उपटून जे पळाली आहे का नाही हा ती थांबनाच आणि कुठे गावनाच किती पळू दे. हा. ती पळाली असेल हा. पण खुटा अजून तिथंच आहे. खुटा आहे ना का हाय हाय हाय. मी आत्ताच बघून आलो खुटा जागेवर आहे. खुट्टी निघाल पण खुटा निघायचा नाही नाही नाही. ती मोहरी लई लांबी साहेब बरं का हो. मोहरीवर ध्यान ठेवायला लागेल पण मी काय म्हणतोय हा. आल्या का गुरांना आल्या का नाही चारा हो तळ्यात नाही पाणी मशीन ना तळ्यात पाणी पण नाही आणि काय झालंय माहितीये का लका हे सगळं जंगल दिसतंय का नाही त्या जंगलाला झाडं आहेत पण लका पानं नाहीत नका. अरे पानं असतील कुठनं आल्या का पाऊसच पडलेला नाही कितीतरी वर्ष दुष्काळ पडलाय मग मी काय म्हणतोय हा. आपण पश्चिम दिशेला जरी गेलो तर काय होईल रे. अरे तिकडे जनावरांना खायला असलं तर बरं मी म्हणतोय जाऊया जरा तिकडनं वारीची झुलूम कार येते या. जाऊया तिकडं म्हणतोय. जाऊया म्हणताय चला जाऊया. चला 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 निघा बघा हे बाबा ते बघितलंस का अरे काय आहे रे. अरे पाण्याचं तळ दिसतंय की रे नाही मला ते काहीतरी सांबरासारखं दिसतंय बरं का. साबरासारखं हो मागणी जरा वाढलंय झोपाड झालंय झोपाड. अरे ते सांबार नाही मग काय आहे. अरे ती गाडवर आणत आले ते इकडे गाढवं आहेत होय. कागद खायला मिळणार का नाही हा म्हणजे ते दोन कानवरती केले ते मला वाटलं शिंग आहेत का काय. नाही 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 ते गाड गाडवर कागद खायला मिळणार कोयनच हा म्हणून ती इकडे आले ते काय खायला बर मिळतं ठीक आहे चालतंय. मी काय म्हणतोय हा. आपण अजून जरा पुढे रान बघू. चल 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 पुढं चला. अरे ए महात्मा मला काय म्हणायचं आहे हा बोल की. इकडे का पक्षी दिसते ते दिसते ते ती आता घार गेली गेली का. कशी तळापती आहे बघितलीस का घाट चालवली तरी पण
खार पण जरा लुकडीत झाली या. लुकडी झाली म्हणजे खायला काय नाही तू हो फार वाळली या. वाळली म्हणजे तिचं आता ते तब्येतच तशी राहणार कारण दुष्काळ पडलाय. मी काय म्हणतो बरं ए जरा अरे पण शेपट्या कुठं कशी वाळत ए महात्मा जरा 2 शब्द ऐक की माझं. हा बोल मला काय म्हणत होतं आपल्या राज्यात दुष्काळ पडला हा. आयला राजाने काही पापित केलं नसेल लवकर. अरे बाबा काय झालंय माहितीये का काय झालं ह्या कलियुगामध्ये हा माणूस बोलतोय लाबाड. खराय खराय अरे खराय साधी माणसं लाबाड बोलतात यात काय विषयच नाही. खराय खराय चांगल्या चांगल्याला का भुवा बी खोटं बोलायला लागले असू दे असू दे त्यामुळे दुष्काळ पडलाय. हा चांगले चांगले बुवा खोटं बोलायला लागले. असू दे आता असल्या बुवांना काय म्हणायचं ज्याचं तो करेल तो भरी आम्हाला काय करायचं ते आहे. म्हणतात का नाही आपली कुठे एका लोकीत आहे बघ आता कलियुगात लावली आहे भेळ असं काहीतरी आहे. लावली रताळे आली आणि केलं नको, नको. तसं नका. नको. तसं आपल्याला काही येत नाही मग आपलं ध्यान झालं म्हणून आपण तुला ध्यान करून देऊ. बरं मी काय म्हणतोय आपलं घोड्याच्या तापाचा आवाज येतोय का रे? अरे असं एखादा राजा शिकारी करायला आलेला बरं चल जा बघा. ते बोला का डोक्यावर केवढा गेला. गोंधळी गोंधळी रामी गोंधळी 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 आम्ही गोंधळी गोंधळी आणि गोविंद गोपाळाचे मेळी गोंधळी गोंधळी रामी विठ्ठलाची गोंधळी आ गोंधळी गोंधळी रामी गोंधळी गोंधळी आ गोंधळी गोंधळी रामी गोंधळी 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 रामी अरे सध्या अरे लेका भूक लागल्या होय तो डुक्कर गेला त्याच्या मागणे बघ कोळ गेली पासा पेठ बी आहेत. बरं आता मी काय म्हणतोय काय एखादं? ए, अरे भूक बी लागली हा. ते मागण्याचे पिल्लं गेलं का नाही. अरे असू दे तिकडे एक ग्लास पाणी दिसतं ते ऐक जरा. अरे भूक लागली अरे म्हणूनच म्हणतोय जरा काय असलं काय तर तुझ्या ह्याच्यात शिजवून खाऊया की. अरे बायको गेली या माहेरला 15 दिवस झालं. मग तुझा गलास कसा अरे भाकरीची आणि माझी गाठ भेट नाही. मग काय खातोस काय तू अरे या सध्याने कुठं कुठं कधी कधी चुरून बायको कुठं आणून दिला म्हणून जगलोय. होय रे सध्या असू दे म्हणजे तुला तुकडा मागायची वेळ आली म्हणायची. बरं असू दे माझ्या बघ तू खवणीला काय आहे का कमरेला बघूया का. खरडा पाहिजे आपल्याला बरं का खरडा. खरडा पाहिजे का ठेचा पाहिजे. ते आपलं तू ठेचा म्हण पण मी खरडा म्हणतो कारण का खरडा म्हणल्यावर जरा वजन पडते बरं का. आणि ठेचा ठेचा म्हणल्यावर जरा इकडे पडते. ठेचा कसा असतोय माहितीये का बिळबिळीत चेसलेला नसतोय. अरे बायको माहेरला गेली हा आणि तेशी एक दिवस आली होती पोरं बाळ बघायला. कुणाची माझी गप लगा बायको जास्त केली माझी ना बायकोची दोघांची रे. हा? तिनं आणलं बोखाचं वड. काय बोखाचं वड म्हणजे कसलं रे ते मध्येच भोक असतं ते. भोक म्हणजे होल. ते त्याला तुमच्या भाषेत काय म्हणतात मला अरे मग काय म्हण की असं काय सांग केलं का. मध्येच असतं भात. बर त्याला म्हणतात भोकाचा वडा वडा. बर आणि मग त्या भोकात असं घालायचं बोट हा आणि असा उभा करायचा. आणि चावीत बसायचं. चावीत बसायचं का तुळशीत बसायचं सातला तरी चालतो बरं का. चालतंय का. हो. हे अगदी त्याला तेलात तळलेला असतोय त्याच्यात काय काय मसाला टाकलेला असतोय ना. बर खातोस काय बरं, मी काय चवदार म्हणतो? लागतो. आपण मी काय म्हणतोय जेवायला बसूया बसूया. चला. पण मी काय म्हणतोय हा साला का गुरु लावा की राहणार तिकडे येण्यागत का. अरे ही काय आता सगळ्या माळाने फिरते तर की ते बारके रिडू खाय का नाही. हा त्याच्याला काय काय अरे पण ते मी काय म्हणतोय ए ऐक अरे का आपला टोहण्या कुत्रा कुठं आहे रे. कुत्रा हो टोहण्या कुत्रा असं ना कुठे इकडे तिकडे डुक्कर धरायला गेला असं. अरे काय लका त्याला जरा तुकडा द्यायचा होता. अरे तो चावलाय मग अशी 4-5 पण लका ते 2-3 वर्षापूर्वी लय पिसाळा बाहेर का पिसाळा नाही 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 अरे 4-5 जणांना कुत्रा नाही कुठे आमचा बरं का. हा शीट मारली की लगेच येतो असं आहे. आणि दुसरी शीट मारली की लगेच मग जातो. लोकांना चावतो कसा. पण मेंढराचं चांगलं रक्षण करतो बरं का. अरे हो, हो. चावला का नाही
की 21 इंचीसनं बेमटात गेला तर बेमटात होय असा आकर मासे आहे तो आणि जर नाही फरक पडला का नाही डायरेक्ट वरचं तिकीट वरचं तिकीट लय आकर मासे कुठं आहे सगळ्यांच्या नादाला लागा बरं का हा. पण त्या आमच्या काळ्या खंड्याच्या नादाला लागू नका बर नाही लागणार आता. हा, कधीच लागू नका आज लागला होती लागला बरं का बर तो तिथं असं आहे का नाही हा. आमच्या मेंढरामध्ये आमच्या कळपात कसलाही मडकोला असू दे हा कसलाही मडकोला असू दे मग काय करतो येऊन देत नाही काय 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 नाही येऊन देत नाही येऊन देत नाही ना हो बा. हो कोला लई फसवत अरे मागा आठवड्यापूर्वी एका कोल्याचा घडूच धरला त्याने कुठं मागा माहिती मानवण्यात अरे पण मागे धरला का मोर धरला ते सांग की घडूच धरला सोडलाच नाही तडफडले कोल्याने मेला असं लांबला लोंबून जातो ना का बर बर चालतंय चला ठीक आहे आपण आता काय करायचं माहितीये का हा आता इकडे जरा गुरु लावूया जरा लावून आणि जरा हिरो वरती रान बघू चल फिर 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 हे बाबा अरे ए बाबा ए सदा आता राम राम घालायची वेळ आलीच आम्हाला अरे ए सदा नाहीतर असले काम ए सदा ए सदा हो आता काय ह्या आपल्या राज्यातलंच वाटतंय नाही रे जरा रागारुपणे तसंच वाटतंय नाही हो आपलं ए बाबा. राज्य जरा असं असं बरोबर दिसत होतं नाही रे? चांगलं चांगलं बरं का ए धनगर बाबा हो ऐक जरा तुम्ही बरं मला जरा एक दोन शब्द सांगा की काय सांगू तुम्ही कुलनगरीतले म्हणायचे का हो पाहिलं का खरंच आहे 100% आपला राजाच असणार हो जरा विचारून बघ धनगर बाबा महिनाच कशाला मारायला आला अरे बघ की जरा विचार तरी ए धनगर बाबा नाव जरी ऐकलं ना या कोण नगरीच्या विजय राजाचं तरी मग काय होईत असेल तसं काय नाही ना मला आपलं जायला आधीच इकडे बँकेत काय झालं म्हणजे उगाच. ए इथं बाबा जागा खराब करू नको. नाव ऐकलं तरी तरी का परत होता परंतु आज एवढी आणीबाणीची वेळ आलेली आहे आमच्यावर असं म्हणता आणि त्यातून जर तुम्ही आम्हाला मदत करणार असाल ना तर दोन शब्द तुमच्याशी बोलावंसं वाटतंय बोला बोला मदत बोला खरंच राजे ए बाबा ये ए काय का दुष्काळातल्या का राज्य वाया जाईल अरे पण एखादा बोक परकी यांची आक्रमण होतील अरे धनगर बाबा बोला बोला ऐकून घेतलं नाही घेतलं तर कुठं हे महाराज आणि आपला राजा पण महादेवाचा मोठा भक्त आहे बरं का असं हा आपल्यासारखाच अरे मग असू दे असू दे. हा, आपण म्हणून म्हणतो. कुठं लावलंय हे काय लावलंय की इकडे लावलंय इथं पण लावलंय धनगर बाबा हो आता तुम्ही आमच्या दरबारात आलात महत्वाचा विषय बरं का आम्ही जंगलात हाया ऐकून घे लय नको बोलू तुला लय बोलायची सवय बर हो तुम्ही एक तर तुमच्या शेळ्या मेंढ्या गाई गुर ही सोबत न घेता असेच एकतर बाहेर पडला ही चुकी आहे तुमची नाही नाही ती काय तिकडे बसले ते तळ्यात भांडे ते का हो तो मोठा रेडा बघा कसा डाव करून बघतोय सांगायचं ना मगाशी ताणी मसाय का नाही ताणी 7 लिटर दूध केळाला बरं असू दे तुम्ही बी हात घाला मला दिवशी पाना सोडतीया मला तेच पाहिजे होतं धनगर बाबा ऐक हे बघ माझ्या राजावर आजच्या घडीला मोठं संकट आलेलं आहे बर बर आणि संकट ते म्हणजे असं माझ्या नोकरांचा कधी पगार माझ्या हातून राहिला नव्हता आणि आज 4 महिने झाले त्यांची बायका मुळे तडफडत आहेत माझी सर्व प्रजा तडफडत आहे अन्न नाही पाणी नाही चारा देखील नाही वन्यजीव सगळे पाण्या वाचून देखील तडफडत आहेत तेव्हा अपेक्षा एवढीच आहे तुमच्याकडे गाय म्हशी शेळ्या सर्व काही जनावर आहेत आताच तुम्ही म्हणालात तानपूर भरणारी म्हस नाही का तुमची आणि ती नेहमीच 5 ते 4 लिटर का 10 लिटर म्हणला तर दूध तानपूर फळते तरी आल्यावर सला फळते काय तुम्हाला म्हणायचं आहे असं आहे का मग मला एवढी तुमच्याकडून अपेक्षा आहे काहीतरी दही दूध ताक जो 4 महिने या पोटासाठी काय नाही हे सेवक उपाशी आहेत मी देखील उपाशी आहे प्रजा सर्व नाराज आहे उपाशी आहेत काहीतरी आम्हाला दही दूध ताक जे काय तुमच्याकडे असेल ते या पोटाच्या कळगीसाठी देऊ शकता का अरे दियाला त्याच्यात मोठं काय आहे का लोणी भाकरी आणली हा 6 गोळा लोण्याचा टाकलाय भाकरी हो तो खुट्टा पडतोय बरं का
कुठं भेट झाला पाहिजे अजून. तुमच्याकडे जे काय असेल ते द्या मदत. कुठं भेट झाला पाहिजे करतोय सारखं. जे काय असेल ते आम्हाला देणार का? असा लोण्याचा गोळा भाकरी टाकून आणलाय. भाकरी देऊ का? हा, भाकरी. जे काय असेल ते आम्हाला द्या. मग मला म्हणायचंय तुम्ही आहे महाराज, हो, तुम्ही आहे राज, मागून मागून काय मागतायचं? भाकरी. आता पोटासाठी काय? अरे बाबा मागावं तर असं मागावं ते मरस्त ते सरू नये असं तरी काहीतरी मागायचं. आम्ही धनाचं घर आहे, धनाचं आमच्याकडे काय कमी नाही. एक लंगोटी झाडली का नाही तर ढीग लागेल पैशाचा असं म्हणते ते. पैसा सध्या तरी नको, फक्त पोटाला काय असेल तर द्या. भाकरी देतो की मग चालतंय, चालेल ना? चालू आहे की. बरं आणि काय? मग तेवढ्या भाकरीत आमच्या प्रजेचं सगळं समाधान झालं पाहिजे. सगळ्यांचं पोट. आता कसं वाटलं? तुम्ही एक भाकरी देणार, प्रजा उपाशी राहणार, आम्ही तिघ जण फक्त खाऊ शकतो. बर असं म्हणतास हा? काहीतरी द्या की अशा जे प्रजा सगळी सुखी झाली पाहिजे, हो साध्या. ते उडून पडलं पाहिजे. अरे या इकडे 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 मोरे मोरे. अरे तुला काय माहिती आहे का? माझ्या पुढे गेला रे. अरे झडापलाच नाही तू. ए गुलामा तुझा बांध बसला तुझा तो. काय झालं माहितीये का? माझ्या आशानं म्हणजे माझ्या पंजानं माझ्या आशाला योग देव दिला होता. देव देव दगोड आपला दगोड आणि तो माझ्या आजानं पुजला. अख्ख्या आयुष्यभर पुजला. अख्ख्या आयुष्यभर तोच देव माझ्या आजानं माझ्या दिला बाला बी आयुष्यभर पुजला. गुळगुळीत गोटा आहे बरं का? गोड कुठ्यासारखा नाही ना? नाही असं काय बोललो देवाला असं बोलायचं नाही बरं का? पाप लागायचे, पाप लागायचे एवढं देवा म्हणत. देवाचं पप्पा वाईट बोललं की. तर काय झालं माहितीये का? तोच देव माझ्या बाण दिला मला. तुला दिला मग आणि मग काय केलं? अरे त्या देवाच्या जीवावर एवढं चाललंय माझं. मग असं बाकी कशाच्या जीवावर? तेव्हाच समती का भारते ते मग मोठ्याचं माणसं देव जालिम देव दिसतो. शिलांगण होतंय कशाचं? माणसाचं देवाचं नाव काढलं तर मग जालिम माहिती. मग तो देव मी संघ घेऊन फिरतो राहणार. हे धनगर बाबा, आवाज कमी नाही, तुम्हाला कुठला खवीस लागू होत नाही, चुटकी नाही, चेडा नाही, आडळ नाही, चेटोक नाही, कोणच नाही. कोणच मला देवच तसं आहे ना. देवच आले नाही आपला. मग आता ह्यो महाराज धनगराचा देव आहे. मग ह्यो महाराज आहे का नाही? ह्यो महाराज म्हणतोय मला काहीतरी द्या. म्हणजे का ह्यो देव माझं एकट्याचं भलं करतोय ना का? मग ह्यो देव जर ह्या महाराजाला दिला, ह्या राजाला, सगळ्या जनतेचं भलं होईल आहे का नाही? मग तिचं पुण्य कुणाला लागेल? आपल्याला लागून. मग हे चांगलं काम आहे का वाईट? नाही, चांगलं आहे. सरळा बोल, खरं बोलणं तर कुठं हातात आहे? चांगलं आहे, चांगलं आहे. हे माझा कुठं मोठा आहे. कुणाचा मोठा कुणाचा बारका असतो, पण तो ठोकला की निघाला नाही पाहिजे असं ठोकायचं. कुठंच तसं आहे. हा मग तो देव मी म्हणतो या महाराजाला देऊया. देऊया की. तुझं काय म्हणणं आहे? माझं आहे, बरोबर आहे. देऊया. महाराज आहे हा बोला. तुम्ही म्हणता काहीतरी द्या नाही का? हो, का भाकरी तर देऊ, काहीतरी पुरून उरलं पाहिजे असं द्या. असं देऊ. हा, या बरोबर मोठं. मी एक वस्तू देतो बरं का? काय देणार ते पहिले मला सांगा. मी माझ्या आशा पंजापासून पूर्वजापासून चालत आलेला देव, हा, दगडाचा देव, बर. तो महाराज मी तुम्हाला देणार. हे धनगर बाबा, अरे एवढं मोठं संकट माझ्या प्रजेवर पडलेलं आहे. सगळी दगडच आज मला दिसत आहेत आणि तू देऊन देऊन पुन्हा आणि एक दगडच देतोस, त्या भरीत भर टाकतोस का? अरे बाबा तो साधा दगड नाही. मग त्या दगडाकडे मागशील ते मिळत. मग आता त्या दगडात एवढं मोठं काय आहे की माझी सगळी प्रजा सुखी होईल असं तुला वाटतंय? काहीच कमी पडायचं नाही. असं आहे का? घेऊन ते बघ एकदा आणि मनोभावी त्याची पूजा करायची बरं का? सकाळ संध्याकाळ. असं आहे का? हा बर, मग चालतंय. आणि त्या देवाची मनोभावी पूजा केल्यानंतर हा, तुला जे काय मागशील ते मिळेल. बर, त्या दगडाची जर पूजा करून माझी प्रजा जर सुखी होणार असेल तर धनगर बाबा तुम्ही दगड द्या, मी त्याची पूजा करायला तयार आहे. पण तुझा दुष्काळ कसा नाहीसा होईल हा, ते त्या दगडाला विचार बरं का? म्हणजे तो दगड तुला सांगेल. असं पण आहे का? अगदी एवढा ताकदवान माझा देव आहे की मनोभावी त्याची जर पूजा केली हा, आणि त्याला जर हे सगळं जर आपण बोललो काय जर विचारलं
तर तो सांगितल्याशिवाय राहत नाही. म्हणजे त्या दगडाची मी जर नीतीनेम पूजा केली, हा 8 दिवसातून एकदा त्याने जर अभिषेक घातला, हा उजळणूक त्याची ठेवली, तर माझी प्रजा सुखी होणार. याच्या का बरं नाही होणार असं तुमचं म्हणणं आहे? हा धनगराचा शब्द आहे. चालेल, तुम्ही जे देणार, तुम्ही जे देत असाल ते मी मोकळ्या मनाने स्वीकारायला तयार आहे. देतोय. पाषाणाचा देव पाषाण पागली पाषाणाचा देव पाषाण पागली पाषाणाचा देव पाषाणाची धनगर बाबा, महाराज तुम्हाला जी धन्य धन्य तुम्ही धनगर बाबा. महाराज तुम्हाला जी वस्तू दिली आहे ना, ती वस्तू साधी नाही. जीवाची जतन सांभाळायची. तुमच्या नगरीत जर काय कमी पडलं तर हा त्याला धनगर जबाबदार आहे एवढं देण्यात ठेवा. पण या धनगराच्या शब्दावर विश्वास ठेवा. धनगर कधी खोटं धनगर बाबा, बस माझ्या प्रजेचा जर आनंद झाला प्रजेला, तर का बरं विश्वास ठेवणार नाही? या धनगराच्या शब्दावर विश्वास ठेवायचा. ठेवला. धनगर कधीच खोटं बोलत नाही. फक्त माझी प्रजा सुखी झाली पाहिजे, नीती नेमाने पूजा करायला तयार आहे. ठीक आहे. नक्की त्या दगडाला तेवढा विचार म्हणजे नाम तुझे रे नारायणा होळी पाषाणाला